नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बघत असतो. सुरुवात करूयात. फ्लोरिडा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यानं रुग्णालयंही भरत चालली आहे. सोमवारी फ्लोरिडा शहरामध्ये 12,000 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे, तर रविवारी रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 15,300 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथल्या सर्वोत्तम इन्फेक्शन एक्सपर्ट असलेल्या डॉक्टर अँथोनी फाउसी यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचं म्हटलं. मी त्यांना चांगली व्यक्ती मानतो, मात्र मी नेहमीच त्यांच्या मताशी सहमत नसतो, असंही ट्रम्प म्हणाले. अमेरिकेतील शाळा पुन्हा सुरू करण्याच्या बाबतीत मोठा वादविवाद पेटला होता, त्यानिमित्तानं हे सांगण्यात आलं. न्यूयॉर्कच्या महापौरांनी कोविड संदर्भातील ब्रीफिंग देत असताना एका वर्षाच्या लहान मुलाच्या मृत्यूची बातमी दिली. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर झालेल्या गोळीबारात या 1 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या सहाय्यानं या मुलाच्या मारेकऱ्याचा शोध घेतला जाणार आहे, तर या गोळीबारामध्ये आणखी 3 जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येते. न्यू जर्सी या महामार्गावर सोमवारी एका ट्रॅक्टरच्या ट्रेलरनं तो उलटला आणि उलटून त्यानं पेट घेतला. यावेळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. न्यूयॉर्क शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर रुदरफोर्ड या ठिकाणी ही घटना घडली. सध्या त्या अपघाताचं कारण स्पष्ट झालेलं नसून तपास सुरू असल्याची माहिती समोर येते. न्यूयॉर्कच्या आरोग्यमंत्र्यांनी ब्रीफिंग देत आपत्कालीन आरोग्य विषयाचा आदेश जारी केलाय. यामुळे या काळात वेगवेगळ्या भागांमधून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. क्युमो म्हणाले की राज्यातल्या प्रवेशानंतर सगळ्या विमानतळांवर लोकांना लोकेशन फॉर्म जमा करण्यास सांगितलं जाईल आणि असं करण्यासाठी कुचराई करणाऱ्यांना $2,000चा दंड ठोठावण्यात येईल. कोरोना व्हायरसची नवी लाट आल्यानं जेरुसलेमच्या आजूबाजूच्या परिसरात निदर्शक आणि पोलिसांची आपापसात बाचाबाची झाली. सुमारे 400हून अधिक नागरिकांनी या विरोधातील आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता. काही लोकांचं पोलिसांशी भांडणही झालं आणि आंदोलकांनी कचरापेटीचा मोठा ढीग पेटवला. कॅलिफोर्नियाच्या सरकारनं इनडोअर डायनिंग बार सलून्स बंद ठेवण्याची मर्यादा वाढवली आहे. 1 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार वायनरीज, प्राणी संग्रहालय, कौटुंबिक करमणुकीच्या जागा बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. लंडनमधील सगळ्यात महत्त्वाचं असणारं कलास्थळ म्हणजेच बार्बिकन हे सोमवारपासून पुन्हा उघडण्यात येणार आहे. मात्र इथं भेट देणाऱ्या नागरिकांना आता सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणे करावं लागणार आहे. या कलास्थळामध्ये असणारा सिनेमा हॉल मात्र अजूनही खुला करण्यात आलेला नाही. तर इथल्या गॅलरीजना भेट देण्याकरता पर्यटकांना आपला टाइम स्लॉट बुक करावा लागणार आहे. अमेरिकेमध्ये संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 1220 कॅडेट्सनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यांनी संचलन केलं. यावर्षी हा कार्यक्रम 3 दिवसांचा ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सगळ्या कॅडेट्सची कोविड टेस्ट केली गेली. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी प्रशासनाला फटकारलंय. कारण प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये कोविडच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीची माहिती पसरवली जाते, असं WHOचं म्हणणं आहे. तर नागरिकांना वारंवार वेगवेगळे मेसेजेस पाठवून लोकांमध्ये कोविडबाबत भीती निर्माण केली जाते, असंही WHOच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. विद्यार्थी हे विविध क्षेत्राशी जोडलेले असल्यानं जर महाविद्यालयं सुरू झाली तर कोविडचा संसर्ग आणि धोका अधिक वाढेल, असं प्रशासनानं मत नोंदवलंय. त्यामुळे विद्यापीठं आणि महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्रिटिश सरकारनं सोमवारी एक नवा आदेश जारी केलाय. त्यानुसार कोविडच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण चेहरा झाकणं बंधनकारक करण्यात आलंय. दुकानांमध्ये जात असताना संपूर्ण चेहरा झाकणं आता अनिवार्य आहे. तर स्कॉटलंडमध्ये हा नियम आधीपासूनच बंधनकारक करण्यात आलाय. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना झालेल्या कोविडच्या संसर्गानंतर कालच ते पहिल्यांदा घराबाहेरच्या परिसरात फिरताना दिसले. त्यावेळची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मोबाईलवर बोलताना इमारतीच्या समोरच्या प्रवेशद्वारावर त्यांचं चित्रीकरण करण्यात आलंय. बोल्सोनारो यांनी सांगितलं की कोविडच्या उपचारांकरता त्यांनी मलेरियावर देण्यात येणारं औषध म्हणजेच हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर केला आहे.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियामध्ये 270 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. व्हिक्टोरियामधील कोरोना रुग्णांचा आकडा 1800 वर जाऊन पोहोचला. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आरोग्य मंत्र्यांकडून वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. कोरोनाच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्यात तर अनेकांचे छोटे व्यवसाय बंद झालेत. लेबननमधील काही छोट्या व्यावसायिकांनी व्यवसाय बंद झाल्यानं आता नोकरी करण्याचा निर्णय घेतलाय. अनेकांना स्वतःचे व्यवसाय बंद करावे लागले आहेत. एवढ्या मोठ्या महामारीनंतर मिळेल ते काम करण्याची तयारी व्यावसायिकांनी दाखवली आहे. जपानमध्येही कोरोना व्हायरसमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय बाधित झालेत. आता हळूहळू लॉकडाऊन उठवला जातोय, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. जपानमधील छोट्या फुल व्यावसायिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. हॉटेल्सही सुरू झाल्यानं व्यावसायिक हॉटेल्स सजवण्याकरता फुलांची खरेदी करत असल्यानं फुल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. न्यूयॉर्क शहरातील व्यवसाय आता सुरू करण्यात आले आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतर नव्यानं सुरक्षिततेची खबरदारी घेऊन काम करावं लागणार आहे. स्ट्रीट 74 मार्ग परिसरात बरेच व्यवसाय स्थानिक स्थलांतरित रहिवाशांना सेवा देतात. इथं बरेच स्थलांतरित व्यावसायिक हे भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ देशातील आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ग्रीसमधील लघु उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. कोरोनामुळे पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे छोट्या व्यवसायांना याचा फटका बसलाय. मागच्या वर्षी पर्यटकांची संख्या अधिक असल्यानं छोट्या व्यवसायांना याचा फायदा झाला होता. मात्र यंदा त्याचं प्रमाण घटल्यानं व्यवसायांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. इंग्लंडमध्ये आता दुकानांमध्ये जाताना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ब्रिटन सरकारनं 24 जुलैपासून हे नियम लागू केले आहेत. स्कॉटलंडमध्ये याआधीच हे नियम लागू करण्यात आले आहेत. हा नियम न पाळणाऱ्यांना 100 पाऊंड्सचा दंड भरावा लागणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तिथल्या सैन्याला सोमवारी संबोधित केलं. यावेळी त्यांनी बॅस्टाईल सेलिब्रेशनबाबत तिथल्या सैन्याशी संवाद साधला. नेहमीच बॅस्टाईल डेची भव्य मिरवणूक असते, मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ती रद्द करण्यात आली आहे. मात्र त्या दिवसाची आठवण म्हणून कोविडच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या कोविड हिरोंचा सन्मान करण्यात येणार आहे. तब्बल 4 महिन्यांनंतर सॅन फ्रान्सिस्कोतलं प्राणी संग्रहालय कालपासून खुलं करण्यात आलं. स्थानिक पातळीवर कोरोना संक्रमण वाढल्यानं 29 जूनला सुरू होणारं प्राणी संग्रहालय काल सुरू झालं. कोरोना संकटामुळे प्राणी संग्रहालयातले नियम बदलले आहेत. येण्यापूर्वी तिकीट आरक्षण, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर करणं अनिवार्य करण्यात आलं. कोरोना संक्रमणामुळे रुग्णांच्या आरोग्याची मोठी हानी होत असल्याचं समोर येत आहे. संसर्गामुळे आधी विचार केला होता त्याहूनही मोठी हानी झाल्याचं इटली वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण शरीरावर या कोरोना संसर्गाचा परिणाम होतो आहे. युरोपमध्ये बर्गामो या शहरात सर्वाधिक संक्रमित रुग्ण आहेत. काही कोरोनामुक्त रुग्णांना अजूनही काम करताना, लक्ष केंद्रित करताना, व्यायाम करताना अडचणी येत आहेत असं समोर आलंय. थकवा, डोकेदुखी, स्नायूंची दुखापत अशा अनेक समस्यांना या रुग्णांना सामोरं जावं लागतंय. ब्राझीलमधलं मोठं शहर साओ पावलो या शहरात जिम आणि उद्यानं पुन्हा खुली करण्यात आली आहेत. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याकरता काही अटी शिथिल केल्या गेलेल्या आहेत. तब्बल 111 दिवसांनंतर काही अटी आणि शर्ती घालून हे व्यवसाय खुले झाले आहेत. उद्यानांमध्ये नेहमीच्या क्षमतेपेक्षा 40% उपस्थिती असेल. तसंच सोमवार ते शुक्रवारमध्ये नेहमीच्या वेळेपेक्षा कमी वेळ ही उद्यानं सुरू राहतील. जिमही 6 तासच सुरू राहतील. तसंच नेहमीच्या क्षमतेपेक्षा 30% उपस्थितीला परवानगी आहे. लंडनची ऐतिहासिक ओळख असलेले बार्बिकन कला केंद्र सोमवारपासून पुन्हा खुलं करण्यात आलं आहे. पण कोरोना संकटामुळे इथेही नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. कॉन्सर्ट हॉल, सिनेमा थिएटर्स बंद राहणार असल्याची माहिती कला केंद्राचे संचालक सर निकोलस केनियन यांनी स्पष्ट केलंय. इतके दिवसांनंतर येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत करण्याकरता आम्हालाही आनंद होतोय. येण्याआधी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करून घ्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं शाळा, महाविद्यालय बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळांना राजकीय फुटबॉल बनवू नका असा इशाराच देण्यात आला. जॉन्स हॉपकिन्स या विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या अहवालानुसार अमेरिकेत कोविड-19 केसेसमधील घटना सोमवारी संध्याकाळपर्यंत
3535 दशलक्षाच्या पुढे गेले आहेत. अमेरिकेतील युद्धनौकेला लागलेली आग आटोक्यात आलेली नाही, तर या युद्धनौकेवर सुमारे 3.7 मिलियन लिटर इंधनाचा साठा होता. मात्र तो ज्वलनापासून रोखण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेलं नसल्यानं युद्धनौकेवरील इंधनाचा साठा अजूनही जळतोच आहे. चीनच्या पूर्वेकडील जिंगझी या प्रांतात पुरामुळे हाहाकार उडालाय. या महाकाय पुरामुळे सुमारे 46 लाख लोकांचं मोठं नुकसान झालंय, तर पोयांग तलावाजवळ होणाऱ्या सततच्या पावसामुळे तिथल्या स्थानिकांच्या घरांचं आणि शेतीचंही मोठं नुकसान झालं. सिएटलचे नगराध्यक्ष जेनी दुर्कन यांनी पोलिसांच्या फोर्सचं बजेट तब्बल 50% घटवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अशा प्रकारची मोठी घट केल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीची सामना करण्यासाठी पोलीस फोर्सची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे, असंही जेनी यांनी स्पष्ट केलं. मिशेल ओबामा यांनी 2020 लीडरशिप समिटवर शिक्षणावर भर दिलेला आहे. गर्ल अप लीडरशिप समिट असं नाव आहे. लैंगिक समानतेच्या प्रगतीसाठी 3 दिवसांचा व्हर्च्युअल कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. यावेळी मिशेल ओबामा यांनी आपली मतं या ठिकाणी मांडली, तर या कार्यक्रमामध्ये जगभरातील महत्त्वाच्या महिला नेत्या उपस्थित होत्या, सहभागी होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही नवे निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांमुळे अमेरिकेतील पोलिसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय असं म्हटलंय. न्यूयॉर्कमधील डाव्या विचारसरणीच्या महापौरांमुळे शहरामध्ये अनेक हिंसक अशा दंगली घडून आलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक पोलीस जखमी झालेत असं सांगत टीका करण्यात आली. हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय प्रदेशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संरक्षणावरील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या कायद्यानं हाँगकाँगला स्थिरता दिली आहे आणि सार्कचा आत्मविश्वास वाढवला आहे असं सांगण्यात आलं. हाँगकाँगमधील स्वायत्तता टिकवण्यासाठी आणि तिथल्या कृष्णवर्णीयांवर होणारा अन्याय थांबवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं असंही ते म्हणाले. चीनमधील एका मानवी हक्काचा अभ्यास करणाऱ्या संघटनेनं अमेरिकेतील श्रीमंत आणि गरिबांमधील विभाजनाचा अभ्यास केला. यामध्ये सर्व पातळ्यांवर गरीब आणि श्रीमंतांमधील विविध फरकांचा अभ्यास करण्यात आला. यात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढली असून यामध्ये गरीब नागरिकांना अनेक मानवी हक्कांच्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांची परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावरून चांगलीच जुगलबंदी रंगली. कोरोनाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी चीनवर सडकून टीका सुरूच ठेवली आहे, तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ट्रम्प यांचे संबंध कायमच वादग्रस्त राहिले आहेत, अशी टीका बिडेन यांनी केली आहे. अमेरिकेत नौदलाच्या लढाऊ जहाजाला सॅन्टियागोजवळ लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. आतापर्यंत यात 57 जण जखमी झाले आहेत. यातल्या 5 जणांची प्रकृती स्थिर आहे. या जहाजाचं नूतनीकरण सुरू असल्यानं जहाजावर केवळ 160 जणच होते. या भीषण आगीमुळे जहाजाचं मोठं नुकसान झालं आहे. अमेरिकेतल्या तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनं एका व्यक्तीची सुटका केली आहे. कयाकिंग करताना बोट उलटून ही दुर्घटना घडली. ओरेगॉनमध्ये हम्पक या पर्वताच्या पायथ्याशी समुद्रकिनाऱ्यावरच्या दगडांमध्ये ही व्यक्ती अडकली होती. सुटका केल्यानंतर या व्यक्तीला जवळच्या विमानतळावर नेऊन त्याला तात्काळ आपत्कालीन विभागाकडून उपचार देण्यात आले. युनायटेड नेशननं नुकतंच जाहीर केलं की जगातील भूकबळींच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये. मागच्या एका वर्षात 1 दशलक्ष भूकबळींची वाढ झाली आहे. यंदा तर कोरोनाच्या महासंकटामुळे हा आकडा कमालीचा वाढल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 13,30,00,000वर हा आकडा पोहोचलाय. जगाच्या लोकसंख्येच्या 9% आकडा हा गेल्या वर्षी पोहोचला होता. यंदा आता त्यात आणखी भर पडली आहे. रूडनं पुरुषांच्या SS 2020 यामधून द ऑडॅसिटी टू ड्रीम हा लघुपट प्रदर्शित केलाय. पॅरिस फॅशन वीकसाठी रूडनं SS 21 कलेक्शन हे एका लघुपटाच्या सहाय्यानं प्रदर्शित केलं. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम लाईव्ह न घेता अशा पद्धतीनं घेण्यात आला. यावेळी पुरुषांच्या विविध कपड्यांचे प्रकारही लघुपटाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले. अमेरिकेतील स्विमर रायन लॉचटे यांनी पुन्हा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली आहे. रायनवर स्पर्धेदरम्यान उत्तेजित औषधं घेतल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. या बंदीला आता 14 महिने उलटून गेल्यानं रायननं पुन्हा खेळण्याची संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील सॅन डिएगो या प्राणी संग्रहालयामध्ये रानमांजरींच्या पिलांना सध्या मांसाहार करण्याची सवय लावली जाते आहे। या रानमांजरींना जगातील सर्वात प्राणघातक मांजर समजलं जातं। या पिलांचा 28 एप्रिलला जन्म झाला होता। या मांजरांना खायला घालताना प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांकडून त्यांची काळजी घेतली जाते आहे। अभिनेत्री नाया रिवेराचा मृत्यू झाल्यानंतर तिचे नातेवाईक दुर्घटना घडलेल्या तलावाजवळ एकत्र आले होते। 12 जणांनी एकमेकांचं सांत्वन करत नायाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। नायाने बुधवारी दुपारी 3 तासांकरता एक बोट तलाव फिरण्यासाठी भाड्यानं घेतली होती। 3 तासांनंतरही ठरलेल्या वेळेत त्यांची नाव न परत आल्यानं सगळे कर्मचारी नावेपर्यंत पोहोचले। कॅलिफोर्नियाजवळ असणाऱ्या या पिरू लेकमधील बोटीमध्ये त्यांना नायाचा मुलगा जोसी सापडला, पण नायाचा मृतदेह नंतर सापडला। कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉमेडी शो ग्ली फेम स्टार नाया रिवेरा हिचा मृतदेह अखेर सापडला आहे। गेल्या 6 दिवसांपासून ती बेपत्ता होती। कॅलिफोर्नियाच्या पिरू लेकजवळच तिचा मृतदेह मिळाला आहे। 8 जुलैला ती तिच्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन लेकमध्ये होडी घेऊन गेली होती। बऱ्याच तासांनी ती परतली नाही। शोध घेतला असता होडीमध्ये केवळ तिचा 4 वर्षांचा मुलगाच सापडला, ज्यानं नाया रिवेरानं होडीतून उडी घेतल्याचं सांगितलं होतं। अमेरिकेत नाया रिवेराला श्रद्धांजली वाहण्यात आली। 8 जुलैपासून बेपत्ता असलेल्या नायाचा सोमवारी पिरू तलावाच्या किनारी मृतदेह सापडला। 12 जणांनी एकमेकांचा हातात हात घेऊन मानवी साखळी करत तलावाकिनारी नायाला श्रद्धांजली अर्पण केली। नायाला श्रद्धांजली देण्याकरता जमलेल्या सगळ्यांनी यावेळी मास्क घातला होता। या सगळ्यांनी यावेळी एकमेकांना मिठी मारून नायाप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या। अमेरिकेतील अभिनेता डेव्हिड श्विमर याचा इंटेलिजन्स या सिरीजचा ट्रेलर रिलीज झालाय। यामध्ये डेव्हिड श्विमर हे एका इंटेलिजन्स विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत। 15 जुलैपासून हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार आहे। चीनच्या आर्थिक निर्देशांकात 332 पॉइंट्सनी वाढ झाली आहे। डिजिटल अर्थव्यवस्था आणि इंटरनेट अर्थव्यवस्थेमुळे राष्ट्राचा आर्थिक निर्देशांकात 42 मागच्या वर्षीच्या तुलनेत 42% वाढ झाली आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान बातम्यांकडे। संयुक्त अरब अमिरातीच्या पहिल्या मार्स मिशन होप या यानाचं प्रक्षेपण झालेलं आहे। H2 या रॉकेटच्या सहाय्यानं हे स्पेसक्राफ्ट उड्डाण घेण्यात आलं। जपानच्या कोगुशिमा या अवकाश केंद्रावरून या यानानं उड्डाण केलं। पूर्व चीनच्या जियांग्सी या प्रांतात पावसानं आलेल्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत। या पूरविरोधातील लढाईमध्ये 1700हून अधिक लोक सहभागी आहेत। प्रशासनाकडून गस्त वाढवण्यात आली असून बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे। मुसळधार पावसामुळे चीनच्या यांग्झी या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। 1961 नंतर दुसऱ्या क्रमांकावर पाणी पातळीत सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद आहे। नदीला आलेल्या पुरामुळे सर्वाधिक जवळपास लाखो लोक बाधित झाले असून 141 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर यात 28,000 घरं कोसळली। पुरामुळे 141 जणांचा मृत्यू झालेला आहे। या जर नदीचं पाणी आपण बघितलं आणि या नदीचा प्रवाह जर आपण बघितला तर भीती वाटेल अशी परिस्थिती आहे। साधारण 141 जणांचा मृत्यू आणि 20,000हून अधिक घरं ही पडली आहेत, जमीनदोस्त झाली आहेत। या पुराचा इतका मोठा परिणाम झालेला आहे। ब्रिटनच्या इमिग्रेशन कायद्यामध्ये नवे बदल करण्यात आले आहेत। 1 वर्षाहून अधिक काळ तुरुंगवास असलेल्या विदेशी आरोपींना ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात येणार आहे। या कायद्याअंतर्गत सराईत चोरट्यांनाही ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे। ब्रिटनचे गृहसचिव प्रीती पटेल याबाबत महत्त्वाची घोषणा करणार आहेत। जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी देशातील नागरिकांवर नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासन कोरोना रोखण्याकरता प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांना याचं गांभीर्य नसून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात नागरिक अपयशी ठरलेत। गेल्या काही दिवसांपासून जर्मनीत काही लोकांनी पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। यावरून आरोग्य मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ब्रिटनच्या इमिग्रेशन कायद्यात नवे बदल करण्यात आले।
1 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास झालेल्या ब्रिटिश आणि विदेशी आरोपींना ब्रिटनमध्ये येऊ दिलं जाणार नाहीये. या कायद्याअंतर्गत सराईत चोरट्यांनाही ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आली आहे. दिवंगत एल्विस प्रेस्ली यांचा नातू बेंजामिनचं निधन झाल्याची माहिती समोर येते. तो 27 वर्षांचा होता. रॉजर विडिनोस्की यांनी याबाबत माहिती दिली. कॅलिफोर्नियामध्ये बंदुकीची गोळी लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जगभरात काय काय घडतं आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.